तर पुढचा सामना आपण पाहणार प्रेक्षणीय सामना किती षटकांचा असणार निश्चित आम्हाला माहिती कळेल. तर सन्माननीय राजूजी भोईर साहेबांना विनंती आहे. बघा राष्ट्रवादी शिक्षकाचे आमचे आयोजक विकास शेठ म्हात्रे जबरदस्त फलंदाज आहेत जे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये बॅटिंग करतात. आता मात्र मैदानावरती यांचा प्रभाव पाहू शकाल. यस काका. भिवंडीचे A1 येथे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती नुकतीच काही दिवसापूर्वी एक मोठी क्रिकेट स्पर्धा संपन्न होती श्री मदन नाईक बुवा चषक 2016. तर आधारस्तंभ आपण पाहत आहे या ठिकाणी प्रभू देसाई नाईक साहेब यांच्याकडून या ठिकाणी जयदुर्गा बी भादवडे संघाला 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे. म्हणजे तब्बल 17, 2 आणि 5 24,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळत आहे ते भादवड संघाला. निश्चितच तर प्रभू देसाई साहेबांकडून या ठिकाणी 5,000 पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित केलं गेलंय. 5,000 रुपये पारितोषिक या ठिकाणी दिलंय. तर मुकेश मते जो आपण पाहताय ज्याने एक 3 चेंडू मध्ये 3 सलग षटकार मारले त्याबद्दल राजू भोईर साहेबांकडून 17,000 रुपये, दिनेशजी पाटील साहेब खाडी यांच्याकडून 2,000 रुपये, तब्बल 19,000 पारितोषिक राजू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. तर वेल्डन राजू भोईर साहेब की ज्याने आपण खूप मोठं योगदान दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील मी विनंती करतोय की राजू भोईर साहेबांनी या देऊन मुकेश मते याला आपण सन्मानित करावं. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा मुकेश मतेसाठी आणि जयदुर्गा बी भादवड संघासाठी. धन्यवाद. तर आपण संपर्क होतो मुकेश निश्चित बोलणार, प्रश्नच नाही. काय भादवड परिसरातले भिवंडी परिसरातले प्रत्येक खेळाडू बोलत असतो. काय वाटतं अंतिम फेरीमध्ये खेळताना? अंतिम फेरीमध्ये खेळताना खूप बरं वाटतं. खूप दिवसानंतर चान्स भेटला मला, त्याबद्दल मी टीमचा आभारी आहे आणि तसं मी त्यांना करूनही दाखवलंय. एकूण आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे. प्रकाश जोधाचा सामना उत्तम प्रकारे चालू आहे आणि उत्तम खेळपट्टी केले त्याबद्दल आभारी आहे मी या डोंबिवली ग्रामीण चषकाचा. राजू भोईर साहेबांनी आपल्याला 17,000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्याचबरोबर दिनेशजी पाटील साहेबांनी 2,000 पारितोषिक, शिवाय प्रभू देसाई साहेबांनी संघाला 5,000 पारितोषिक, असं तब्बल एकूण 24,000 रुपये पारितोषिक आपल्याला मिळालं. काय सांगाल याबद्दल? त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनी खेळाला उत्तम प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्यांनी असंच खेळाला उत्तम प्रतिसाद द्यावा असं माझं त्यांना जाहीर अभिनंदन आणि आभार आहे. निश्चित अंतिम सामन्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर सन्माननीय अविनाशजी भोईर साहेब वाकळणचा खेळाडू याला हे पारितोषिक आहे ज्याने या सरळ कटआउटला डायरेक्ट हिट केलं होतं. देवेश म्हात्रे यांच्या कटआउटला या ठिकाणी स्पर्श केलं त्याबद्दल त्यांना पारितोषिक आहे राजू भोईर साहेबांकडून रुपये 2,000. तर मी वाकळण संघाच्या खेळाडूला विनंती करतोय आपण यायचं आहे. अविनाश भोईर आपण यायचं आहे. आपल्याला 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हे पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. अविनाश भोईर आपण लगेच यायचं आहे. आपल्याला राजू भोईर साहेबांकडून जे पारितोषिक या ठिकाणी 2,000 रुपयाचं पारितोषिक. अमित पाटील यांना विनंती आहे की आपण जल्पेश भोईर यांच्याशी संपर्क साधा समालोचन कक्षामध्ये जुनी डोंबिवली. राजू भोईर साहेबांकडून आपल्याला 2,000 रुपये पारितोषिक स्पर्श केलं त्या कटआउटला त्याबद्दल. तर एकूण बॅड लक कारण तुम्ही खरं तर निश्चित विजेतेपदाचे आपण दावेदार होतात कारण या कल्याणचं निश्चितच या ठिकाणी योगदान होतं या स्पर्धेसाठी. काय सांगाल याबद्दल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि आमचे डिसिजन गलत झाला त्यामुळे आम्ही हारलो. नाणेफेकीचा बॉलिंग थँक्यू. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल झालाय. त्याचबरोबर भादवड संघाला विनंती आहे जयदुर्गा बी भादवड संघ राजू भोईर साहेबांकडून मिठाईचा बॉक्स आपण घ्यायला विसरू नका कारण ते पारितोषिक तुमच्यासाठी आहे. आपण यायचं आहे. तर वळणार आपण पुढच्या सामन्याकडे. एक अतिशय सुरेख असा प्रदर्शनीय सामना आपण पाहू शकता. पोलीस कर्मचारी विरुद्ध कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक. आणि या सामन्यामध्ये पाहूया आपल्याला घेऊन जातोय प्रसाद परब आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय नितीन काळे यांना. धन्यवाद. पडले संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की बॅट घेऊन जरा आमच्या व्यासपीठासमोर यायचंय. पडले संघाच्या खेळाडू जरा बॅट घेऊन आमच्या व्यासपीठावर ताबडतोब या. नाणेफेकीचा कौल झालाय या दोन संघामध्ये. नगरसेवक विरुद्ध
विष्णुनगर पोलीस स्टेशन यामध्ये नाणवीचा कौल जिंकला तो नगरसेवक संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलं फलंदाजीला ते विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या या सर्व पदाधिकाऱ्यांना. तर ओपनिंग पे मैदानात जात असताना भादवड संघाचे संघनायक यायचे, आपल्याला मिठाईचा बॉक्स आहे राजू भोईर यांच्याकडनं. भादवड संघाचे संघनायक यायचे लवकर. तर एक पारितोषिक खूप मोठं पारितोषिक येते खास करून आमच्या पोलीस मित्रांसाठी, आमच्या पोलीस निरीक्षकांसाठी की जर सामना जिंकला तर जयसिंग पाटील यांच्याकडनं तब्बल 21,000चं पारितोषिक. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या पोलिसांसाठी, कारण त्यांच्यासाठी पारितोषिक खूप सगळ्यात मोठं आहे ते 21,000 रुपयाचं. हा सामना जर जिंकला तर नक्कीच. आणि रमेश पाटील यांना सुद्धा एक मिठाईचा बॉक्स दिलाय, ते म्हणजे राजू भोईर यांनी एक छोटीशी भेट. चला भादवड संघाचे संघनायक यायचे राजू भोईर यांच्याकडनं आपल्याला एक मिठाईचा बॉक्स आहे फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल. निर्मल साहेबांना विनंती करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. मला आठवत आहे की जेव्हा बागशाळेमध्ये जेव्हा सामना झाला होता तेव्हा ते सुद्धा आमच्या सोबत होते. कारण त्यांच्याकडे भरपूर माहिती मिळाली होती. त्यांचा मात्र फलंदाने मात्र एक हाती कामगिरी केली होती, चांगली फलंदाजी केली होती. आणि आता पाहूया ठाकरे अप्रतिम अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाज होता त्यांचा तो, पण त्याची धावसंख्या निश्चितच थोडीशी कमी पडली आणि त्याच सामन्यात मात्र नगरसेवकांनी मात्र सामना जिंकला होता. आता मात्र पाहूया कोण सामना जिंकणार. ठसन पाहायला मिळेल, कारण पहिल्या सामन्याचा वसपा काढतोय का पोलीस मित्र सगळं, आणि ते मात्र निश्चितच नगरसेवकांसमोर चांगलं उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर ठेवतोय का, कारण इंद्रजित कारले ज्यांचे संघाचे कर्णधार आहेत आणि एक मात्र निश्चितच चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळणार. ठोंबरे आणि माळी जोडी मैदानात सरकते. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हे दोन सामनेचे फलंदाज समोर येत आहेत. माझ्यासोबत असणारे तो नितीन काळन या सामन्यासाठी समालोचन म्हणून काम पाहिल, कारण इथल्या कल्याण डोंबिवलीच्या नगराची जास्तीत जास्त माहिती त्याच्याकडे आहे आणि त्यांच्याकडे माध्यमात सुद्धा तुम्हाला भरपूर माहिती या सामन्याची तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर क्युरेटर आमचे मैदानाच्या बाहेर येत असताना याच विकेटची भरपूर तारीफ केली होती भादवड संघाच्या खेळाडूंनी, त्याचबरोबर सर्वच खेळाडूंनी. अलंकारने सुद्धा भरपूर तारीफ केली आणि याचं पूर्ण श्रेय जाते ते पूर्ण या व्यक्तिमत्वाला बबलू म्हात्रेला, कारण ते क्युरेटर आहेत. नक्कीच जबरदस्त खेळपट्टी बनवली आहे बबलू म्हात्रे यांनी, त्यांचंही आम्ही कौतुक करणार आहे आयोजकाच्या माध्यमातून. कारण की गोलंदाज अलंकार तांडेल करावे संघाचा ज्यांनी बबलू म्हात्रे यांचं कौतुक केलं की जबरदस्त खेळपट्टी. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही खेळत असतो, परंतु या प्रकारची खेळपट्टी अजूनही कुठे आम्ही बघितली नव्हती. आणि अग्या बाजूला आपण बघतोय आपण विद्यमान नगरसेवक दीपेश म्हात्रे साहेब, हे स्वतः एक लेदर क्रिकेटर होते कॉलेजमध्ये असताना, एक जबरदस्त खेळाडू होते मोठागाव संघाचे. एक मात्र निश्चित मी म्हणेन की नितीन की जो ताळमेळ, जो समतोल कायम आहे या दोन व्यक्तिमत्वांमध्ये म्हणजे नगरसेवक आणि पोलिसांमध्ये, तो अजूनही कायम राहावा, ती मैत्री अजूनही घट्ट व्हावी यासाठी या स्पर्धेचं, या सामन्याचं आयोजन केलं असं मी म्हणेन. खरं तर या स्पर्धेचा कालावधी 6 ते 9 मार्च होता, पण एका रिक्वेस्टवर फक्त एका सामन्यासाठी तो आम्ही दिवस ऍड केला आणि जेणेकरून आमच्या ज्या 2-3 मॅचेस होत्या त्या सुद्धा आम्ही याच दिवसात ठेवल्या आहेत आणि एकूण 4 सामने तुम्हाला या दिवसात एन्जॉय करता येतात. फक्त एक सामना जो राहिला होता दुसऱ्या दिवशीचा तो आम्ही सर्वात पहिले खेळवला आणि ऑलरेडी आता 3 मॅच झालेल्या आहेत आणि आता फक्त यानंतर अंतिम सामना फक्त बाकी आहे. जे 2 संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत म्हणजे भिवंडी विभागात एक भादोड संघ आणि आपल्या कल्याण डोंबिवली विभागात एक पडले संघ अंतिम फेरीसाठी पात्र झालेत. तर सामन्याचं सुरू होतोय. नाणेफेचा कौल जिंकल्यानंतर नगरसेवकांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले ते विष्णुनगर पोलीस स्टेशन या सर्व संघाला इथे मात्र फलंदाजी करण्यासाठी. जयसिंग केशव पाटील सगळ्यात मोठा पारितोषिक निश्चित म्हणेन की या सामन्यासाठी. जर या सामन्यामध्ये विष्णुनगर पोलीस स्टेशन जर सामना इथे जिंकतोय तर निश्चितच 21,000चं पारितोषिक जयसिंग केशव पाटील यांच्याकडे देण्यात येईल. जय गणेश एंटरप्राइजेस बाळा बोराडे यांच्याकडनं एक पारितोषिक येत आहे. कुठल्याही फलंदाजाने या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये सलग 3 चेंडू 3 षटकार लगावले तर तब्बल 11,000चं पारितोषिक. आता असं वाटतं की कॉमेंट्री कमी आणि मला पारितोषिकांची रेलचेल मात्र सांगण्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे, कारण भरपूर पारितोषिक या सामन्यासाठी लागलेली आहेत. निश्चितच एक पारितोषिक आमच्याकडे ऑलरेडी आलंय. माझे गुण सांगितलं की रवी रावत मला सांगतायत की ऑलरेडी एक पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे 21,000 रुपयाचं, जे पारितोषिक आहे ते विष्णुनगर पोलीस स्टेशन या संघासाठी. जो मात्र सामना जर जिंकला तर तुम्हाला 21,000 रुपये निश्चितच दिले जातील. बाउंड्री लाईनवर लक्ष ठेवायचं. आमचे व्हॉलंटियर्स सज्ज होत आहेत सगळेजण. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. स्ट्राईक एंडला ठोंबरे आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज माळी. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर आमच्या सर्व तमाम प्रेक्षकांकडनं दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
पहिले षटक घेऊन विनोद काळन ओव्हर द विकेट टोमनेसाठी हा चेंडू बॉटम हँडचा वापर पुश करता चेंडूला शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे जोरदार अपील आणि फलंदाज बाद बिग विकेट पहिल्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण तिथून आणि फलंदाज बाद येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरल देवी आईचे कामथर गावाला माझी वरल देवी आईचे कामथर गावाला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये पाच षटकांचा सामना असेल त्यामुळे 2 षटकं पॉवर प्लेची असणार तुमच्याकडे शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये नगरसेवक उभे त्यांचं नाव अजून समजले नाही त्यांच्याकडनं अप्रतिम क्षेत्ररक्षण शिवाय शिलर साहेब सांगतात की 6 षटकांचा सामना पाहिजे 6 षटकांचा सामना काय हरकत नाही वेळ भरपूर आहे आमच्याकडे खेळवायचा आम्हाला ओव्हर द विकेट हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न नवीन क्षेत्ररक्षण फलंदाज येतात मैदानावर शिकलगर साहेब इथे मात्र येतात इथे मैदानावर धावसंख्या अजूनही अंकित होणं बाकी आहे पण पहिल्याच चेंडून मात्र फलंदाज बाद होते धावचीत एसटीच्या मागे एसटी कव्हर करतात दीपेश मात्रे नवनिर्वाचित विद्यमान नगरसेवक मगाशी जेव्हा पाहिलं जे सराव जेव्हा चालू होता अप्रतिम फलंदाजी आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी तिखट गोलंदाजी पाहायला मिळाली तिखट मारा त्यांच्याकडनं आणि पाहूया जेव्हा गोलंदाजीसाठी येतील कशा प्रकारे गोलंदाजी करतायत कसे फेस करतायत विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी फलंदाज विनोद पुन्हा गोलंदाजी मार्कवर दिस इज द एक्झिबिशन मॅच हा फक्त दोघ संघांमध्ये ताळमेळ कायम राहावा यासाठी सामना इथे आयोजित करण्यात आला फुल टॉस आहे एक्झिक्यूट करू शकले नाही चेंडू पॅडवर जाऊन ब्रश होत तशी तिथे गोलंदाज चेंडू कव्हर करण्यासाठी स्वतः गोलंदाज विनोद आणि तोपर्यंत एक चोरटी धाव मात्र घेतली जाते क्षेत्ररक्षकांच्या हाताच्या खालून ही धाव तिथे चोरटी घेतली जाते विकास दादा तिथे आहेत विकास गजान मात्र शॉर्ट कव्हर रिजन मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट रिजन मध्ये आणि शॉर्ट मिड ऑफ रिजन मध्ये स्वतः शिवाय शेलार धावसंख्या 1 येस निश्चितच दोन्ही या संघामध्ये मैत्री संबंध कायम राहावे हा चेंडू शॉर्ट अंपूर करण्याचा प्रयत्न होता पूर्ण बीट होत आहेत पंचांकडे अपील होते आणि पंच आमच्याकडे वळत आहेत हा चेंडू वाईड आहे विनोद काळे यांच्याकडनं हा पहिला चेंडू वाईड जातोय धावसंख्या निश्चितच भर होते धावसंख्या 1 ने पुढे सरते धाव फलकावर ती 2 धावा एक मैत्रीपूर्ण सामना असं मी म्हणेन या दोन्ही संघामध्ये एका बाजूने नगरसेवक एका बाजूने विष्णुनगर पोलीस स्टेशन सर्व पदाधिकारी सर्व आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा सामना इथे एन्जॉय करतायत ओव्हर द विकेट फुल टॉस आहे ऑन साइडला पूल केलाय चेंडू डीप मध्ये जातोय क्षेत्ररक्षक जो पण चेंडू कव्हर करतील फेक करतील तोपर्यंत एकच धाव चांगलं फिटनेस मध्ये तुमचा दाखवतात मैदानावर एक धाव खूपच जलदीने पूर्ण करतायत आणि धाव संख्येला आकार देते धाव फलकावर 3 या धाव संख्येवर फुल टॉस चेंडू होता एक्झिक्यूट करायला मात्र निश्चित संधी मिळाली ऑन साइडला प्लेस केला चेंडूला लॉंग ऑन रेंज मध्ये आणि तोपर्यंत एक धाव अंकित करतात धाव संख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 3 शिकलगर हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन निश्चितच केला होता पण डॉट बॉल शिकलगर स्ट्राईक नक्कीच आणि एक पारितोषिक आलं ते म्हणजे विकास म्हात्रे साहेबांसाठी झेल पकडलं तर राजू भोयर यांच्याकडनं 2000 पारितोषिक विकास म्हात्रे साहेबांसाठी चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक स्क्रीनच्या समोर खेळण्याचा प्रयत्न होता जो पण चेंडू कव्हर करून फेक करतील 2 धाव पूर्ण होणं बघायचं आहे स्ट्रॉंग रनिंग बिटवीन द विकेट व्हेरी गुड रनिंग डायरेक्ट हिट निश्चितच दिला आहे तिथे मात्र डीप मधून पण तोपर्यंत फलंदाजाने 2 धाव वसूल केलेत पहिल्यांदाच 2 धावा आणि धावसंख्येला आकार देत आहेत धाव फलकावर शिकलगर स्नॉशक एंडला येत आहेत आणि या 2 धावसंख्या पूर्ण करतात धाव फलकावर 5 धावा धाव फलकावर 6 षटकांचा सामना आहे 2 षटक कंपल्सरी पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता पाहूया विचार विनिमय चालू की कुठला मात्र गोलंदाज आता मात्र आणायचा गोलंदाजी करण्यासाठी एक षटक समाप्त होते एका गटाच्या मुले धावसंख्या धाव फलकावर 5 गुणसंख्या लेखक रवी राऊत मला सांगतात 5 धावा झाल्यात एका गटाच्या मुल्यात नितीन माझ्यासोबत आहेत नितीन काय म्हणशील या सामन्याबद्दल नक्कीच पहिल्या षटकामध्ये फक्त विनोद काळे यांनी 5 धावा दिल्या क्षेत्ररक्षण चांगलं दाखवलंय मी म्हणजे नगरसेवक जे सर्व खेळाडू आहेत त्यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय एका बाजूला आपण बघतोय एसटी रक्षक दीपेश मात्रे होते आता मात्र गोलंदाजी करतायत दीपेश मात्रे एक सुद्धा आपण होते प्रसाद परब सर लेदर क्रिकेटर होते एक जबरदस्त खेळाडू होते मी म्हणेल जेव्हा पेंढारकर कॉलेजमध्ये होते तेव्हा मी त्यांना सुद्धा खेळताना सुद्धा बघितलं होतं पेंढारकरच्या मैदानामध्ये आणि एक जबरदस्त फलंदाज होते आणि षटकार त्यांच्या बॅटमधनं आम्ही बघितले होते प्रसाद परब सर हो निश्चित आता मात्र त्याच्या जबाबदारी असते गोलंदाजीची कशा प्रकारे समोरच्या फलंदाजांना जागर बांधून ठेवतात वेसण घालतात याच्याकडे लक्ष असणार आहे क्षेत्ररक्षणात परिवर्तन होत आहे डीप मिड विकेट मध्ये स्वतः शिवाय शेलर सरकतायत मागे अजून एक खेळाडू
लॉंग ऑन रेजर मध्ये आहे आणि एक खेळाडू लॉंग ऑफ रेजर मध्ये. त्यामुळे पॉवर प्लेचा दुसरा षटक मार्गस्थ आहे, त्यामुळे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. स्ट्राईक एंडला शिकलगार. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. दीपेश म्हात्रे फुल टॉस आहे, लाईन चुकीची आहे, हातावर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि म्हणूनच पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू पहिला चेंडू वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेत भर. मगाशी जेव्हा सराव चालू होता तेव्हा अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत होती, पण आता मात्र पहिला चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आणि म्हणूनच पंचावर इशारा करतात वाईड. धाव संख्या 6. ओव्हर द विकेट. शॉर्ट पूल. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होते का बघायचं आहे. झेल सुटलाय तिथे. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूच्या खाली होते. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली खरंच कौतुक करेन की फलंदाजाला भाग पाडला होता तिथे झेल पाठवण्यासाठी. दया गायकवाड, दयानंद गायकवाड त्यांच्याकडनं झेल सुटते. बरोबर चेंडूच्या खाली होते. फलंदाजा चेंडू त्या दिशेने मारण्यासाठी भाग पाडला होता दीपेश म्हात्रे यांनी, पण तिथे मात्र झेल सुटते. जीवदान मिळते शिकलकर यांना. अच्छा पाहता चेंडू आता शिकलकर स्ट्राईक एंडला आहेत. पाहूया या संधीचं कशा प्रकारे सोनं करतायत ठोंबरे नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 10 फलकावर 7. इंद्रजित काळे साहेब पॅव्हलियन मध्ये त्यांच्या डगआउट बॉक्स मध्ये सामना एन्जॉय करतायत. ही इज अ कॅप्टन ऑफ द टीम. पुन्हा हातावर नियंत्रण नाही. ऑप्शनच्या खूपच बाहेर. पॉपिंग रिटर्न क्रिजच्या खूपच बाहेर चेंडू. 1 धाव अंकित होईल धाव फलकार अवांतर स्वरूपामध्ये. धावसंख्या 10 फलकार 8. सामना जिंकला तर जयसिंग केशववाडी यांच्याकडनं 21,000चं पारितोषिक विष्णुनगर पोलीस स्टेशन या संघासाठी. क्या बात आहे. ओव्हर द विकेट. हा चेंडू आउटसाइड एज मागे जाते. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. चांगली फिल्डिंग. चेंडू कव्हर केला तिथे राजेश मोरे यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. व्हेरी गुड फिल्डिंग. जर चेंडू हातात स्किट झाला असता तर निश्चितच सीमा रेषेच्या पार पाहायला मिळाला असता. प्रेक्षकांसाठी निश्चितच एक सुवर्ण संधी असणार आहे. पाहूया या सामन्या या षटकानंतर. हा चेंडू फुल टॉस आहे. एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पुढून स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. जे क्षेत्ररक्षक आतमध्ये फिल्डिंग करतात म्हणजे आमचे नगरसेवक कल्याण महानगरपालिकेचे, सगळ्यांसाठी एक सूचना आली आमच्या आयोजकांकडनं की हाताची घडी घालून फिल्डिंग जर करताना आढळलं तर 2 धावांची पॅनल्टी देऊ. याचं लक्ष घ्यायचं तुम्ही. तुम्ही क्षेत्ररक्षण करताय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. फटकावण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होते फलंदाज. डॉट बॉल. शॉर्ट कव्हरेज मध्ये तुम्ही पाहू शकता अत्यंत नामांकित फलंदाज स्वतः विकास गाणारे म्हात्रे आणि त्याचबरोबर चांगले गोलंदाज तुम्ही पाहतायत. सर्कलच्या बाहेर डिप्स एअर लेगला शिवाय शेलार. येस निश्चितच मोठा गाव संघासाठी त्यांनी परफॉर्मन्स दिलाय. दीपेश म्हात्रे फुटून खेळायचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. षटक समाप्त. चांगलं षटक हाताळलंय दीपेश म्हात्रे यांनी. पहिल्या षटकात तर तुम्ही पाहिलं की 5 धावा खर्च झाल्या होत्या, पण या षटकात धावा खर्च करतात फक्त 3, त्यापैकी 2 वाईड सुद्धा आहे. त्यामुळे बॅटमधनं धावा निघायला नाहीयेत असं मी म्हणेन. आणि निश्चित की जर ते वाईड चेंडू नसेल तर निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं. पहिल्या चेंडूवर 1 धाव मात्र निश्चित मिळते आणि त्यामुळे धाव संख्या 3 ने फक्त पुढे सरकते धाव फलकावर. 5 + 3 इज इक्वल 8. 8 धावा धाव फलकावर. मोठ्या फटक्यांची निश्चित नितांत गरज आहे. ठोंबरे अजूनही मैदानावर. त्यांच्याकडनं अपेक्षा मात्र भरपूर मोठ्या आहेत. आमच्या व्यासपीठावर उद्योगपती दिलीप वजे मानपाडा यांचं आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जी फलंदाजी बागशाळेच्या मैदानावर ठोंबरे यांनी दाखवली होती त्या फलंदाजी आवश्यकता आहे. ती फटकेबाजी होणं गरजेचं आहे. फक्त इथे मात्र तुम्हाला संधी अशी आहे की तिथे मात्र शॉर्ट ग्राउंड होतं, डिक्लेअर झोन होते, पण इथे मात्र मैदान ओपन बाउंड्रीज आहे. मैदान पूर्णपणे खुलं आहे. मोठ्या फटके तुम्हाला दाखवून आपल्या संघाची धावसंख्या निश्चित वाढवायची आहे आणि तो प्रयत्न मात्र ठोंबरे करणार मैदानावर. धावसंख्या 2 षटकाखेर एका गड्याच्या मोबदल्यात 8. नवीन षटक घेऊन शिवाय शेलार साहेब येतात मैदानात गोलंदाजी करण्यासाठी. SSCC ट्रॉफीचे आयोजक आणि एसटीच्या मागे एसटी कव्हर करतील ते. काही वर्षापूर्वी आपण पाहिलं सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये आदरांजली जलक्ष आणि त्या स्पर्धेचे आयोजक दीपेश म्हात्रे. या अगोदर मोठा गाव संघासाठी सुद्धा भरपूर त्यांनी यश मिळवून दिलंय. त्या संघासाठी खेळ सुद्धा होते, पण आता मात्र जबाबदारी ती नगरसेवक. सज्ज होते गोलंदाज. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये विकास म्हात्रे येत आहेत. त्यांना मागे पाठवत आहेत शिवाय शेलार, कारण पॉवर प्लेची षटकं दोन्ही संपलेली आहेत. 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. ओ द विकेट. शॉर्ट पिच आहे. लिडिंग एज
कोणच खेळ जवळपास नाहीये, प्रयत्न करतात तिथे लॉंग ऑफचा खेळ होते चेंडू उचलण्यासाठी आणि जो पण चेंडू कव्हर करतील क्षेत्ररक्षकात फलंदाज मात्र एकच धाव कॉल दिला होता. 2 धाव पुण्यासाठी सज्ज झाले होते शिकलगर, पण नकार दिलाय ठोंबरे यांनी, कारण एक बळी लवकर बाद झालाय, एक गडी लवकर बाद झालाय, त्यामुळे आपल्याला मात्र तिथे सेट होणं गरजेचं आहे, थांबून खेळणं गरजेचं आहे. ओ द विकेट. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न जागेवरनाच शिकलकर यांच्या बॅटमॅनना धावा आटल्यात. ठोंबरेकडे जास्तीत जास्त स्ट्राईक जर रोटेट झालं तर चांगली फटकेबाजी ते करू शकतात. हल्लीच भिवंडीचा जो सामना झाला तर मगाशी काकाने आठवण करून दिली, भिवंडीचा जो सामना झाला तेव्हा भिवंडीचे नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक होते. हा चेंडू वॉर्निंग बेल डिंग डॉंग, टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर बाउन्स होतोय, उसळी घेतोय, टेक ऑफ घेतोय, फलंदाज नीटसा समजत नाहीये चेंडू. शिकलगर त्याचबरोबर 9 सेकंडला ठोंबरे. धावसंख्या धावफलकावर 9. अजूनही एकेरी धावसंख्येमध्ये पाहायला मिळते धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच आहे, लिडिंग एज, पायाच्या क्षेत्राच्या चेंडूच्या खाली वरुण पाटील फलंदाज बाद. आता मात्र झेल स्वीकारतायत आणि दुसरा गडी तंबूत परततोय. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. थँक्यू. क्या बात आहे. प्रसाद सर, आपण बघतो की नगरसेवक वरुण पाटील पॉइंट रिझन मध्ये सुरेख झेल टिपला, मी म्हणेन कोणती चूक केली नाहीये. क्या बात आहे. या विकेटसाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि तेवढं सुंदर संगीत. शॉर्ट पिच आहे, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिडॉन चेंडू मागे जातोय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे तो पण चेंडू कव्हर करतील तोपर्यंत फलंदाजाच्या खात्यामध्ये 1 धाव अंकित होते आणि नवीन फलंदाज मैदानावर मंजा. स्ट्रायकिंग एंडला एक नवीन संधी मिळाली आहे खेळाडूला, कारण बाक्षाच्या मैदानावर आपण या खेळाडूला पाहिलं नव्हतं, पण आपण इथे पाहतोय मंजा यांना मात्र बढती मिळाली आहे 4थ्या क्रमांकावर. ओव्हर द विकेट. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट साठी निश्चितच जागा बनली होती त्यांनी बॅकफुटला जाऊन, पण मात्र पूर्णपणे बीट होत आहेत. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. षटक समाप्त होत आहे, यशस्वी आणि षटक निश्चित म्हणेन, कारण 2 षटकांवर धावसंख्या 8 आणि 3 षटकांवर धावसंख्या धावफलकावर कमकुवत 11. या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्यात. 3 षटकं 3 गोलंदाजी वापरली, ते म्हणजे विनोद काळन, दीपेश म्हात्रे आणि त्यानंतर शिवाय शेलार. आणि बाबा या 3 षटकात धावा खूपच कमी, कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकात धावा फक्त 11. पण आपल्या षटकात गोलंदाजी मार्कवर असताना एक गडी सुद्धा बाद केलाय. माफ करा, धावा आहेत त्या 10. या षटकात 2 धावा आल्यात, पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 3 आणि तिसऱ्या षटकात धावा आहेत त्यात 2. आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता, कारण खूपच कमकुवत धावसंख्या, अजूनही 3 षटकं शेष आहेत आणि 3 षटकामध्ये त्यांना जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील तर तुम्हाला चांगली टक्कर नगरसेवकांना द्यायची असेल तर. पहिल्या सामन्यामध्ये बाक्षाच्या मैदानावर नगरसेवकांनी चषकावर नाव कोरलं होतं आपलं, आणि आता पाहूया विष्णुनगर पोलीस स्टेशन ती ठसन कायम ठेवतंय का, ती ठसन इथे मात्र यामध्ये दाखवत आहे का. क्या बात आहे. फटक्यांची आतिषबाजी या सामन्यासाठी. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी करण्यासाठी आणि सज्ज होते स्ट्राईक एंडला ठोंबरे. एक मात्र असा दुवा आहे की ज्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. बाक्षाच्या मैदानावर अत्यंत घातक आणि विस्फोटक गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, तो ठोंबरे अजून मैदानावर आहे, त्यांच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा. क्षेत्ररक्षणात बदल आणतायत. शिवाय शेलार इज अ मास्टर ब्रेन. टू मास्टर ब्रेन इन द मॅच. एक यष्टीच्या मागे आणि एक लॉंग ऑन रिझन मध्ये दीपेश म्हात्रे आणि शिवाय शेलार. पहिला चेंडू, स्विंग आक्रमण, ओ व्हाट अ शॉट, चेंडू हवेमध्ये, पहिल्यांदाच डीप मध्ये सीमर शबार. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ कनेक्शन, 6 धावा. क्या बात है, क्या बात है, क्या संगीत लगाय. या खास करून आमच्या पोलीस बांधवांसाठी, पोलीस मित्रांसाठी गाणं. क्या बात आहे. आणि तेवढा सुंदर फटका आणि तेवढी सुंदर फटाक्यांची आतिषबाजी.
या षटकाराने धावसंख्या निश्चितच फुलते. पुढील चेंडू, हा चेंडू फक्त बॉटम हँडचा वापर पुढे खेळतायत. गोलंदाजाने भाग पाडलं होतं. मगाशीच म्हटलं एक मात्र असा फलंदाज, एक मात्र असा दुवा आहे की ज्याच्यावर पूर्ण विष्णुनगर पोलीस स्टेशन अवलंबून आहे, तो म्हणजे ठोंबरे. अप्रतिम घातक फलंदाज आहेत त्यांच्या संघासाठी. किती झाला स्कोर? पुढे स्टेप आउट, व्हाट अ शॉट, इनसाइड आउट. चेंडू डीप मध्ये, क्षेत्राच्या चेंडूच्या खाली झेल सुटताय तिथे. माणिक भोईर साहेब, माणिक भोईर नक्कीच झेलसाठी प्रयत्न होता. मी खरंच कौतुक करेन माणिक भोईर साहेबांचं की झेलवर आले स्वतः, कमिटमेंट दाखवली. मोठा गावचेच आहेत, जवळजवळ बरोबर चेंडूच्या खाली आले पण चेंडू ग्रीप करू शकला नाही. पण त्यांच्या प्रयत्नाला दाद देईन मी. अप्रतिम प्रयत्न होता पण तेवढंच कौतुक. इनसाइड आउटचा फटका आणि या 2 धावा ठोंबरेच्या खात्यामध्ये. ओव्हर द विकेट. हा चेंडू समोर खेळतायत, शिवाय चेंडूच्या खाली झेल होतोय आणि फलंदाज बाद. दिस इज द बिग विकेट. इंद्रजित कारले नवीन फलंदाज, पण ठोंबरेचा दांडपट्टा तापला होता. निश्चित म्हणेन जबरदस्त फलंदाजी करत होते. त्यांच्या बॅटमनात खूप चांगले स्ट्रोक येत होते. एक तर षटकार आणि त्यानंतर इनसाइड आउटचा 2 धावांचा फटका. चांगला प्रयत्न पण इथे मात्र बाद होते. तंबूत परत आहेत. शिवाय शेलार यांनी अप्रतिम झेल तिथे टिपलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन ठोंबरे. तर नवीन फलंदाज मैदानावर 5व्या क्रमांकावर स्वतः संघनायक इंद्रजित कारले साहेब. निश्चितच विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रजित कारले. परिस्थिती गंभीर आहे आणि गंभीर परिस्थितीला निश्चितच चांगल्या प्रकारे उत्तर देतात, ही त्यांची ओळख आहे आणि ते आता मैदानावर आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्राईक एंडला फलंदाज मांजा. हा चेंडू ऑन साईडला प्लेस करता, चेंडू कव्हर करतील, त्यांना बीट करून चेंडू मागे जातोय. शिवाशिराचा चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत फलंदाज खात्यामध्ये 1 धाव ऍड होते आणि स्ट्राईक रोटेट होते ते इंद्रजित कारले साहेबांकडे. त्यानंतर गायकवाड त्यांच्या डोक्याने चेंडू फ्लाय झाला होता टप्पा पडल्यानंतर. धाव संख्या 19. ओव्हर द विकेट. हा चेंडू कट केलाय, व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण तिथे ऑफ स्टंपच्या बाहेर कट केलं होतं चेंडूला. विनोद काळन चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवत आहेत आणि 1 धाव मात्र तिथे रोखू शकत नाहीयेत. पण फलंदाजाच्या खात्यामध्ये 1 धाव. आता अकाउंट ओपन केलंय या चेंडूवर. नक्कीच आताच आपल्याला युट्यूबवर स्पर्धा कव्हर करताना एका व्यक्तीचा कॉल आला, म्हणजे विशाल मात्रे उसरकर यांची इच्छा आहे की अर्जुनभाई पाटील यांनी गोलंदाजी करावी. प्रसाद सर, बघूया पाहूया ते चित्र सुद्धा पाहायला मिळेल. कारण अजून 2 षटकं शेष आहे. तुला माहिती आहे की www.tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धेचं टेलिकास्ट होतं युट्यूबवरून आणि युट्यूबला तुम्ही जाऊन ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. डोंबिवली ग्रामीण चषक फक्त एवढं सर्च करायचं. 198 देशामध्ये या स्पर्धेचं कव्हरेज केलं जाते, या स्पर्धा पाहिल्या जात आहेत आणि खरंच डोंबिवली ग्रामीण चषकाचं निश्चितच उंच भरारी घेतलेली आहे. 6 षटकांसाठी 6 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत, ही सूचना आली आहे आयोजकांकडून. 6 षटकं जर तुम्हाला हवी आहेत खेळायची असतील तर 6 फ्रेश गोलंदाज प्रत्येक नगरसेवकाला संधी मिळाली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे, आमच्या आयोजकांची इच्छा आहे. प्रत्येक गोलंदाजाला संधी मिळाली पाहिजे. आयोजक आमचे सज्ज आहेत. आयोजकांशी अशी विनवणी आहे, यांची सूचना आहे की 6 षटकांसाठी 6 गोलंदाज फ्रेश वापरावे. प्रश्नचिन्ह निर्माण झाले आता नगरसेवकांना की 6 षटकासाठी 6 गोलंदाज आणायचे कुठून. बाकी काय आयोजकांकडनं आम्हाला सूचना आली म्हणून आम्ही सांगत आहोत, बाकी काहीच नाहीये. दिस इज एक्झिबिशन मॅच प्रेक्षकांसाठी. तर पाहूया आता मात्र कशा प्रकारे धावसंख्या धावफलक झाली. 4 षटकाखेर 20 धावा. तर मर्दार हळमे यांचं आगमन होत आहे. नगरसेवक त्यांचं मी हार्दिक स्वागत करत आहोत आमच्या या व्यासपीठावरना डोंबिवली ग्रामीण चषकामध्ये. सज्ज होतात गोलंदाज विनोद काळन. 4 षटकात धावा दिला खर्च केला ते फक्त 5च्या सरासरीने 20. जबरदस्त वेगवान गोलंदाजी. चेंडू लेस्टीच्या खूपच बाहेर. अपील होत आहे स्टंपिंग साठी यष्टीच्या मागून, पण पंचांचा इशारा वाईड, त्यामुळे अतिरिक्त धावेत भरवणार. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावर. तर सज्ज होत आहेत मंदार हळबे. लगेच आपले किट घालून सज्ज होत आहेत हा सामना खेळण्यासाठी. ओ द विकेट विनोद काळन.
पुढे येऊन स्टेप मारून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, चेंडू मागे जातोय, प्रयत्न करतात विकास पात्रे साहेब, जो पण चेंडू कव्हर करतील, पायाने चेंडू अडवतायत, पण चेंडू सीमारेषे बाहेर. हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता का ढकलण्याचा प्रयत्न होता? 4 धावा. नक्कीच काका मात्रे, विकास मात्रे यांनी प्रयत्न केला होता. थँक्यू. पण मी नितीन, मी असं म्हणेन की त्यांनी औदार्य दाखवलंय, कारण पोलिसांची धावसंख्या कमी आहे आणि त्यांना बॅटिंग सुद्धा करायची असेल तर धावा जास्त करणं असणं गरजेचं आहे. हा चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. ओव्हर द विकेट. कार्ले साहेबांच्या बॅटमधनं अप्रतिम चौकार पाहायला मिळाला, वाखाणण्याजोगी गोष्ट. कारण मगाशी म्हटलं की जेव्हा संघ अडचणी तेव्हा संघ आपल्या संघासाठी निश्चितच जाऊन आलेत. धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावफलकावर. पहिलं षटक जेव्हा हाताला धावा फक्त 5 आल्या तेव्हा असं वाटलं की निश्चितच थोडंसं बॅकफुट संघ पाहायला मिळेल, पण निश्चितच आता मात्र चांगली फलंदाजी. हा चेंडू वरुण पाटील कव्हर करतात, पण तोपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली आहे. चिकी सिंगल, चोरटी धाव. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मधून 1 धाव तिथे अंकित होत आहेत. फलंदाज येत आहेत ते मांजा स्ट्राईक एंडला. धाव संख्या धावफलकावर 26. लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानात आहेत. 5व्या क्रमांकावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रजित कार्ले साहेब, नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला मांजा. ओ द विकेट. लॉफ्ट करायचा, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, षटकार. क्या बात है. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया फेविकॉल से. थँक्यू. डिसिजन कॅन्सल आणि पंचांनी मात्र डिसिजन कॅन्सल करून सांगितलंय. इट इज ओव्हर द रोप. चौकार, 4 धावा, 1 बाउन्स 4. पारितोषिकांची रेलचेल वाढते आता. राजू नाना भोईर यांच्याकडनं पारितोषिक येत आहेत आता मात्र. पाहूया. विकास मात्रेंसाठी एक पारितोषिक आलंय. जर झेल स्वीकारतायत तर 5,000 पारितोषिक. क्या बात आहे. राजू यांच्याकडे पारितोषिक आलंय. विकास मात्रेंनी जर झेल स्वीकारला तर 5,000 पारितोषिक. हा चेंडू आउटसाइड एज मागे जातोय, जलद गतीने चेंडू सीमारेषे पार. आज चौकार, फरार. क्या बात, क्या बात. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी आपल्या संघासाठी. स्टील 1 टू गो. अजून एक चेंडू शिल्लक आहे. विनोद काळन ज्यांनी पहिलं षटक हाताला 5 धावा खर्च केला त्यांचाच खरपूस समाचार घेतला. षटकार आणि चौकारांनी स्वागत करतायत. व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. ताकदवान फटका, मॅग्निफिसंट स्ट्रोक, चेंडू सीमारेषेवर षटकार. मी निश्चित म्हणतो नितीन की सांगतो तर राजू नाना भोईर स्टँड मध्ये पारितोषिक येत आहे की जर तिथे झेल स्वीकारतात प्रेक्षक तर 3,000 पारितोषिक देण्यात येईल. सामना कशा प्रकारे रंगला नितीन बघ. आपण नेहमीच म्हणतो की क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. 4 षटकात फक्त 20 धावा होत्या आणि 5 षटकात धावसंख्या 40, म्हणजे तब्बल या षटकात 20 धावा कुठल्यात. क्या पॉवर पॅक शॉट, अप्रतिम फलंदाजी, खास करून मांजा यांची. त्यांनी 1 षटकार आणि 2 चौकार दाखवले आपल्या बॅटमधला. वॉट अ कनेक्शन, ब्युटिफुल स्ट्रोक फ्रॉम मांजा. आणि 1 षटकार आणि 2 चौकार धावसंख्या निश्चित फुलवली धावफलकावर. ती 5 षटकाखेर तब्बल 40 धावा धावफलकावर. नितीन नक्कीच. आणि आता मात्र म्हणू ते मंदार हळबे नगरसेवक हे या सामन्यामध्ये कमबॅक करतायत. नक्कीच मला वाटतं गोलंदाजी सुद्धा करणार आहेत. शेवटचं षटक टाकतायत का बघा. अजूनही टीम प्लॅनिंग सुरू आहे. आपण बघतोय नगरसेवकांचं. बघ, एक खेळाडू त्यांचा धाराधरी पडला ज्यांच्याकडे अपेक्षा होती. त्यांनी मात्र चांगली सुरुवात करून आपल्या संघासाठी त्यांनी अकाउंट ओपन केलं होतं. पण मी म्हणेन की मागच्या सामन्यामध्ये जे काही राहिलं होतं ते आता मात्र भरून काढतोय तो विष्णुनगर पोलीस स्टेशन संघ. मांजा नव्हते गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं.
त्या मॅच मध्ये आपण पाहिलं की बाजखेळाच्या मैदानात जो सामना झाला होता त्याच्यामध्ये मांजा नव्हते, पण आता मात्र आपली उपयुक्तता काय आहे ती मात्र ते सिद्ध करत आहेत. चौकार षटकांची आदिवशी करत असताना त्यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि विनोद काळे यांच्या षटकामध्ये त्यांनी 20 धावा कुठल्यात आणि धावसंख्या ज्या 4 षटकात 20 होत्या त्या मात्र एकाच षटकात त्यांनी वसूल केल्या. या षटकाला 20 धावा, एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 40. 3 फलंदाज लवकर बाद झाले आणि त्यानंतर म्हणेन की डाव त्यांनी सावरलाय. एका बाजूने पूर्ण जनतेचं संरक्षण करणारे हे पोलीस मित्र आपण पाहू शकता मैदानावर परफॉर्मन्स देत आहेत, कडक परफॉर्मन्स असं म्हणेन. अप्रतिम फलंदाजी. तर माणिक बोयर यांना रिप्लेस केलं जात आहे, त्यांचं सबस्टिट्यूट आतमध्ये सरकतात म्हणजे मंदार हळबे. कारण मगाशी तुम्ही पाहिलं की झेल घेण्यासाठी सज्ज झाले होते, चेंडू ग्रिप करण्यासाठी सज्ज झाले होते, पण त्यांना मात्र तिथे स्किट झाले आणि त्यांना थोडीशी दुखापत झाली आणि म्हणून तो रेस्ट घेण्यासाठी मैदानाच्या बाहेर आले माणिक भोईर. शेवटचा निर्णायक षटक घेऊन दीपेश म्हात्रे. चार षटकात 20 धावा, 5 षटकाखेर 40 धावा. क्या बात आहे, जबरदस्त कमबॅक. चोख प्रत्युत्तर नगरसेवकांना. मागच्या सामन्याची खुन्नस आता मात्र मैदानात निघते. मागचा सामना नगरसेवकांनी जिंकला असेल, पण या सामन्यात आम्हाला जबरदस्त तुम्हाला टक्कर देऊ हीच मात्र फलंदाजी मांजाने दाखवली मैदानावर. क्या बात आहे. इंद्रजित कारले साहेब स्ट्राईक एंडला, त्यांनी सुद्धा एक चौकार दाखवला आपल्या बॅटमधून. सामना जर जिंकला तर जयसिंग केशव पाटील यांच्याकडनं पारितोषिक आले ते 21,000 रुपयाचं या विष्णुनगर पोलीस स्टेशन संघासाठी. त्याचबरोबर जय गणेश एंटरप्राइजेस यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आहे, ते सलग 3 षटकासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक. कुठलाही फलंदाज या सामन्यात कुठल्याही फलंदाज तुम्ही लगावले तर 11चं पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर राजू बोरे यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आहे, ते 3 षटकासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक. दीपेश म्हात्रे स्ट्राईक एंडला इंद्रजित कारले. पहिला चेंडू फुल टॉस आहे, बीमर आहे, पायचे 2 खेळाडू चेंडूच्या मागे. राजेश मोरे शर्यत जिंकली आणि जो पण चेंडू भाई त्यांना कव्हर करतायत अर्जुनभाई पाटील आणि तोपर्यंत 3 धावा. क्या बात आहे. फिटनेस काय तो मैदानात दाखवत आहेत विष्णुनगर पोलीस स्टेशन. नो बॉल +3 त्यामुळे 4 धावा या चेंडूवर. 44 रन ऑन द बोर्ड. 44 धावा धाव फलकावर. शेवट षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू बीमर आणि त्या बीमर चेंडूला मात्र 3 धावा वसूल केल्या फलंदाजांनी. क्या बात आहे. जबरदस्त सामना रंगलाय. पहिल्या 2 षटकात असं वाटत होतं की सामना 1 साइड होईल, पण नाही. 2 फलंदाजी सामना इथे रंगवलाय. मांजा आणि त्याचबरोबर कार्लेकर साहेब. हा चेंडू ड्रॉप करण्याचा प्रयत्न 22च्या स्वरूपातल्या धावा ऍड होतील. 22 4 धावा. तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया. पारितोषिकांची रक्कम वाढली आहे. आता जय गणेश एंटरप्राइज कडनं पारितोषिक रक्कम वाढली आहे. सलग 3 षटकासाठी 21,000चं पारितोषिक. 21,000. 3 चेंडूच राहिले, 3 षटकार लगावत आहे तर 21,000. त्यांच्याकडे ती कुवत आहे, त्यांच्याकडे ती धमक आहे. स्ट्राईक एंडला मांजा आणि राजूवर यांच्याकडनं 11,000चं पारितोषिक. म्हणजे जवळजवळ या पारितोषिकची किंमत झाली आहे ती 32,000 रुपये. 3 षटकार लगावते. मग तुम्ही पाहिलं की 3 षटकासाठी 19,000 रुपये दिले होते त्या फलंदाजाला, पण आता मात्र या 3 षटकासाठी या खेळाडूंसाठी तब्बल 32,000चं पारितोषिक. 32,000. स्कोर मूव्स ऑन 48. फुल टॉस आहे, भिरकावून दिलाय शेताच्या चेंडूच्या खाली. झेल. ओ गुड कॅच विनोद काळन. व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. थँक्यू. खरंच कौतुक करेन मांजा यांचं. अप्रतिम फलंदाजी. आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा उचललाय. क्या बात आहे. लाजबाब. अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाज मांजा. 1 षटकार 2 चौकार आपल्या बॅटमॅन लगावले आणि तब्बल 20 धावा कुठल्या विनोद काळे यांच्या षटकामध्ये. लाजबाब फलंदाजी. स्ट्राईक एंडला इंद्रजित कारले साहेब आणि नॉन स्ट्राईक फलंदाज येतात नवीन. चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होतो. बिटोचे फलंदाज जरग साहेब येतात मैदानावर नॉन स्ट्राईक एंडला. 6व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी.
4 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या या षटकात चौथा गडी बाद होतोय. धावसंख्या 48. दीपेश म्हात्रे फुल टॉस आहे, पाहायचं आहे. इट इज राईट डिसिजन. पण डीप मध्ये खेळाडू लावलाय राजेश मोरे त्या चेंडूवर, जो पण चेंडू कव्हर करून फेक करतील. स्ट्राईक रोटेट होत आहे. मंदार हळबे चेंडू कव्हर करतात. नो बॉल कॉल, त्यामुळे +1 2 धावा अंकित होतील धावफलकावर आणि 50 धावा पूर्ण. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या जोरदार टाळ्या होऊ द्या. विष्णुनगर पोलीस स्टेशन अर्धशतक गाठतंय संघाचं. 50 कंप्लीट इन द लास्ट ओव्हर. पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येत आहेत जरग. ओ द विकेट. हा चेंडू फ्लिकच्या माध्यमातून मागे पाठवायचा होता चेंडूला, पण टप्पा पडला चेंडू खूपच बाहेर. पंच आमच्याकडे येतात वाईड. बोनस अतिरिक्त धावा धावफलकावर 51. दीपेश फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय, स्वतः गोलंदाज चेंडू कव्हर करतायत. भाग पाडलं फलंदाजाला की चेंडू माझ्याकडेच खेळण्यासाठी. फॉलो थ्रू चौथ्या टप्प्यात आपलं काम पूर्ण करतात. ग्रिप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू. 2 to go प्लीज. 2 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम सामना दोन संघामध्ये. हा चेंडू लेग स्टिकच्या डोक्यांना भिरकावून द्यायचा होता, पण पंच आमच्याकडे वळतायत. बघा किती मागे जात आहेत महेश वेले आम्हाला इशारा करण्यासाठी, कारण त्यांच्यानी माझ्यामध्ये तुषारमध्ये उभा आहे, त्यामुळे डिसिजन आम्हाला पटकन समजत नाहीये. वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सरते ती 52. धावसंख्या धावफलकावर 52. स्ट्राईक एंडला जरग. स्टील टू गो. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बाबा 2 चेंडू किती मोठे फटके येत आहेत. फुल टॉस पण एक्झिक्यूट करू शकले नाही. चेंडू जास्त लांब जाणार नाही. पाहिजे तिथे 2 धावा ते पूर्ण करतात का. इंजिनियर कारले नकार दिलाय, पण शेवटचा चेंडू मी खेळू शकतो, कारण त्यांच्याकडे ती फटका मारण्याची निश्चितच क्षमता आहे. चांगला फुलटॉस चेंडू होता, चांगला प्रयत्न होता, कारण स्क्वेअर लेग पूर्णपणे ओपन आहे. तुम्ही पाहू शकता डिफाईन लेग आणि मिड विकेट हा पट्टा पूर्णपणे ओपन आहे. या दिशेने जर फटका आला तर निश्चितच चौकार पाहायला मिळेल किंवा षटकार सुद्धा पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू फुल टॉस पण जास्त लांब जाणार नाही. येतात तिथे जो पण चेंडू कव्हर करतील. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 54. 54 आणि 55 धावांचं लक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकांना. व्हेरी गुड बॅटिंग. मन बलवान लागे चट्टान रहे मैदान में आगे, जो झुंझार हो तैयार वही सरदार सदा है. क्या बात आहे नितीन, काय म्हणशील या सामन्याबद्दल. जबरदस्त सामना, कारण 2-3 षटकाकर तुम्ही धावसंख्या खूपच कमकुवत पाहिली होती. फक्त 20 धावा, 4 षटकार 20 धावा होत्या. पण जेव्हा 4थं षटक 5वं षटक हातात आलं विनोद कालने आणि त्या षटकात भरपूर खरपूस समाचार घेतला. तब्बल 20 धावा त्या षटकात आल्या आणि त्यानंतर या शेवटच्या षटकात धावा येतात त्या 14. त्यामुळे या 2 षटकाच्या एकूण 34 धावा या सगळ्यात चांगल्या म्हणेन की म्हणजे पोलीस संघासाठी की त्यांनी या 34 धावा कुठल्या 2 षटकात त्या सगळ्यात महत्वाच्या ठरतील सामन्यासाठी. नक्कीच, कारण की 3 षटकावर फक्त धावफलकावर धावा होत्या. 20 धावांवरती रोख लागला होता पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. त्यानंतर मात्र धावांना आकार दिला ते म्हणजे मांजे साहेबांनी जबरदस्त फलंदाजी केली. परंतु आपण एक बक्षीस आहे ते म्हणजे विष्णुनगर पोलीस निरीक्षकासाठी. जर सामना जिंकला तर जयसिंग केशव पाटील जुळून डोंबिवली यांच्याकडे तब्बल 21,000 रुपये पारितोषिक आहे विष्णुनगर पोलीस निरीक्षकांसाठी. नाही, या सामन्यासाठी मी निश्चित म्हणेन की ज्या चुका बाक्षाच्या मैदानात झाल्या होत्या पोलीस संघाकडनं त्या चुका पूर्णपणे दुरुस्त करून या सामन्यामध्ये जबरदस्त कमबॅक केला. मेन म्हणजे त्यांच्यामध्ये जो बॅट्समन ऍड झाले म्हणजे मांजा यांनी मात्र चांगली फलंदाजी केली. आणि त्यांच्या कानामध्ये कान मात्र निश्चित इंद्रजित काले साहेबांनी दिलाय, कारण ते कॅप्टन आहेत आणि त्यांनी सांगितलं की हा सामन्यासाठी आपल्याला निश्चित भरपूर तयारी करायची आहे आणि हा सामना आपला कुठल्या परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. जो पहिला सामना आपण हरलो होतो त्याची आपल्याला परतफेड करायची आहे. नक्कीच जबरदस्त कमबॅक केलंय ते म्हणजे मी म्हणेन विष्णुनगर पोलीस निरीक्षक, कारण की या अगोदर सामना झाला होता नगरसेवक वर्सेस विष्णुनगर पोलीस निरीक्षक. सामना नगरसेवक संघाने जिंकला होता. प्रसाद चोख प्रत्युत्तर दिलं मी म्हणेन. तब्बल 6 षटकामध्ये 54 धावा कुठल्या आहेत आणि 55 धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे नगरसेवक संघासमोर. मग 55 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी आपण बघतोय. तर सलामीची जोडी येते मैदानामध्ये विनोद आणि त्याचबरोबर नॉनस्ट्राईक अजून एक फलंदाज येतोय.
नवीन गवळी आणि त्याचबरोबर विनोद काळे ही जोडी इथे मैदानामध्ये लक्ष गाठायचं आहे ते 36 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पाहूया आपली विजयी परंपरा कायम ठेवतोय का नगरसेवक संघ. भिवंडीमध्ये सुद्धा एक जबरदस्त सामना झाला, तेव्हा सुद्धा त्यांनी भिवंडीच्या नगरसेवकांना म्हटलं धूळ चारली होती आणि त्या सामन्यावर आपलं नाव कोरलं होतं आणि ती परंपरा कायम ठेवतं का याच्याकडे लक्ष असणार. मी थांबत आहोत, थोडा वेळ ब्रेक घेत आहोत कारण अजून एक सामना अंतिम सामना बाकी आहे. त्यासाठी तुम्ही मच्छिंद्र पाटील आणि त्याचबरोबर काका मात्रे यांना ऐकणार आहोत. पण तोपर्यंत मी पॉज घेतो. या पण ऐकूया आजचे अप्रतिम समालोचक नितीन काळे यांना. धन्यवाद. नक्कीच. आणि या दरम्यान विद्यमान नगरसेवक जयेश म्हात्रे साहेबांचे आगमन, एक जबरदस्त व्यक्तिमत्व जयेश पुंडलिक म्हात्रे विद्यमान नगरसेवक यांचंही आगमन झालंय आणि हा सामना एन्जॉय करणार. आपण उद्या विशाल भोईर सुद्धा इथे आहेत. जयेश पुंडलिक म्हात्रे साहेब विद्यमान नगरसेवक, एका बाजूला आपण बघतोय दीपेश म्हात्रे साहेबांना आपण खेळताना बघतोय. तर आताच आपल्या या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ दिलाय ते म्हणजे जयेश पुंडलिक म्हात्रे विद्यमान नगरसेवक. 55 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी आपण बघतोय नवीन गवळी विद्यमान नगरसेवक आणि नो स्ट्रायकला फलंदाज विनोद कान एक नवनिर्वाचित नगरसेवक. 55 धावांचं टार्गेट आहे. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचे बंधुराज जयेश पुंडलिक म्हात्रे यांचं इथे आगमन झाले. एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं, खंदूर नेतृत्व, आपले सर्वांचे लाडके जयेश पुंडलिक म्हात्रे यांचं इथे आगमन होतोय. 55 धावांचं टार्गेट आहे. सेकंडला फलंदाज आहे नवीन गवळी साहेब आणि नो स्ट्रायकला आहेत विनोद कान साहेब. असे दोन फलंदाज आपण बघतो खेळपटे. 55 धावांचं टार्गेट आहे येणाऱ्या 6 षटकांमध्ये. पहिलं षटक घेऊन दोन क्षेत्ररक्षक आपण बघतोय सर्कलच्या बाहेर आहेत. गोलंदाज आहे ठोंबरे. सलामी गोलंदाज फलंदाजीला सुद्धा आले होते ठोंबरे आणि गोलंदाजीला सुद्धा सलामी येतात प्रसाद परब सर. म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू आहेत मी म्हणेल ठोंबरे साहेब. म्हणजे आता कशी गोलंदाजी करतायत कारण की 55 धावांचं टार्गेट आहे. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. तर राजू भोईर यांच्याकडे तब्बल 11,000 रुपये पारितोषिक आहे नगरसेवक संघाला. राजू भोईर मोठागाव आणि त्यांच्या स्टँडमध्ये कोणत्या प्रेक्षकांनी झेल पकडला तर 2,000 रुपये पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी आणि एक मिठाईचा बॉक्स. राजू भोईर यांच्याकडनं पहिले षटक घेऊन येते गोलंदाज ठोंबरे कोपर एंड कडनं. पहिला चेंडू डोक्यावर घेऊन काढतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. गुड शॉट. नक्कीच आपण उद्या नवीन गवळी नगरसेवक आहेत आणि चौकाराने आपलं खातं उघडतायत. पहिल्याच चेंडूवरती 55 धावांचं टार्गेट आहे. नॉन स्ट्रायकला आपण बघतोय नगरसेवक विनोद काळन. पंच दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर राहू शकतात. विष्णुनगर पोलीस निरीक्षक यांना विनंती असते की 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर राहू शकतात. या स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराने आपलं खातं उघडलंय तर म्हणजे नवीन गवळी यांनी 55 धावांचं टार्गेट. एक चांगली सुरुवात. गोलंदाज आपण बघतोय ठोंबरे कोपर एंड कडनं. प्रेक्षणीय सामना, मैत्री सामना मी म्हणेन. पोलीस पहिल्या षटकामध्ये 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार नवीन गवळीच्या बॅट बद्दा. जबरदस्त फलंदाजी करतायत. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आहेत विद्यमान नगरसेवक नवीन गवळी यांच्या बॅटमधनं. ठोंबरे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र डॉक घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. गुड शॉट. सलग 3 चौकार.
बॅक टू बॅक 3 चौकार येत आहेत नवीन गवळी यांच्या बॅट मध्ये. जबरदस्त सुरुवात, चोख प्रत्युत्तर दिलंय नगरसेवक संघाने. धन्यवाद डीजे. नितीन काळे, आपण या ठिकाणी पाहिलं तर एखाद्या कसलेल्या फलंदाजासारखे हे जे फटके आपण पाहू शकता, 3 सलग चौकार, जबरदस्त फलंदाजी. पण या दरम्यान आणखी एक विशेष निवेदन आहे, भादवड संघ आणि पडले संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळी मात्र चेंडू घेऊन काढतोय, प्रॉपर टायमिंग. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. चेंडू सीमा पलीकडे, 4 धावांसाठी. गुड शॉट. सलग 4था चौकार आहे काका मात्र. काय म्हणाल नवीन गवळी या फलंदाबद्दल? याला म्हणतात ईट का जवाब पत्थर से. आपण पाहिलं की आपण म्हणतो की हे आज नगरसेवक असू दे, पोलीस खातं असू दे, सततच आपल्या नागरिक समस्या यांच्यामध्ये त्यांच्याकडे वेळ नसतो. पण आज जर खेळ पाहिला तर एखाद्या 17-18 वर्षाच्या मुलासारखे चौकार या ठिकाणी आलेत. सलग 4 चौकार आलेत फलंदाजांकडून. निश्चित एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच शहरी संघाचे जय गणेश चक्की नाकाचे संघनायक सुद्धा होते नवीन गवळी. एक जबरदस्त खेळाडू होते. जय गणेश संघाचे आपण शहरी संघामधले संघनायक होते नवीन गवळी, आणि त्यांनी ते दाखवून दिले मी अजूनही फलंदाजी करू शकतो. सलग 4 चौकार. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. चोख प्रत्युत्तर दिलंय काका मात्र मी म्हणेल नगरसेवक संघाने. नक्की नक्की, कारण ज्या धावांचा 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने धावा आल्यात आतापर्यंत, तब्बल आपण पाहिलं तर 17 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर गोलंदाज ठोंबरे सर आपण पाहू शकता. ठोंबरे सर राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र क्रॉस लाईन घेऊन काढतोय, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे, 6 धावांसाठी. गुड शॉट. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन. मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ. नितीन काळे, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत पोलीस आणि नगरसेवक यांच्यामध्ये तब्बल आपण पाहिलं ही दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये नगरसेवक संघच जिंकला होता. पाहूया त्याचीच इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी करणार की इतिहास बदलणार पोलीस संघ, ही एक प्रतीक्षा आहे आपल्याकडे. पण पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर तब्बल 23 धावा या ठिकाणी आल्यात. तर निश्चितच विजयाची पायाभरणी या ठिकाणी केली आहे ते नगरसेवक संघाने. नक्कीच 23 धावा आल्यात आणि आता समीकरण येणारे 5 षटक म्हणजे 30 चेंडू आणि अजूनही 32 धावांची गरज आहे नगरसेवक संघाला. म्हणजे चोख प्रत्युत्तर दिलं मी म्हणजे नवीन गवळी असो, विनोद कारण असो, विद्यमान नगरसेवक सुद्धा आहेत. येणाऱ्या फलंदामध्ये आपण बघतोय दीपेश म्हात्रे सारखे विद्यमान नगरसेवक फलंदाज सुद्धा आहेत. त्यानंतर शिवाजीदादा शेलार आहेत, विकास म्हात्रे आहेत, अर्जुनभाई पाटील आहेत, राजेश मोरे साहेब आहेत आणि मंदार हळवे साहेब एक जबरदस्त फलंदाज आहेत. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. आपण बघतोय नगरसेवक संघाचा काका म्हात्रे. तब्बल 23 धावा कुठल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहू शकतात. गोलंदाज मांजा यांनी फलंदाजी चांगली केली होती. आता मात्र गोलंदाजी कशी करतायत आपण एका बाजूला बघतोय. विष्णुनगर पोलीस निरीक्षकचे 11 खेळाडू आपण बघतोय. एका बाजूला बघतोय 11 नगरसेवक. 32 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा, 55 धावांचं टार्गेट. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न आहे. चला, भादवाड संघाचे संघनायक आणि पडले संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. मेगा फायनलचा सामना पडले वर्सेस भादवाड. एक फाईट सामना असणार. एका बाजूला आपण बघतोय हर्षद पाटील एक जबरदस्त संघनायक, जबरदस्त संघ बांधणी केलाय. तर एका बाजूला आपण बघतोय भादवाड संघ ज्याने सेमीफायनल मध्ये वाकलन संघाला पराभूत केलंय. जास्त वेळ घेऊ नका पंच. गोलंदाज मांजा यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय 18 लॉंग ऑन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. चला, भादवाड संघाचे संघाने घ्यायचंय. पडले संघाचे संघाने किती आलेले आहेत? धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 24. स्ट्रायकरला फलंदाज विनोद काळन. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. काका म्हात्रे आणि धावपलकावर धावा आहेत त्या 24. अजूनही 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 29. धावा हव्यात 31. गोलंदाज मांजा मोठागा वेंकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. अवांतर एक धाव मिळते ती नगरसेवक संघाला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 25. अजूनही 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 29. सामना खुल्ला केलाय मी म्हणेल काका मात्रे. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय पॉइंटच्या डोक्यावर. फलंदाज बाद होतोय. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. विनोद कान बॅक टू पॅव्हेलियन. पहिला फलंदाज बाद होतोय नगरसेवक संघाचा. ऐसा याराना याद करेगी दुनिया. आणि माळी साहेब कोणतीही चूक करत नाही. पॉइंट रिझन मध्ये सुरेख झेल टिपतायत. विनोद कान बॅक टू पॅव्हेलियन. पहिला फलंदाज बाद होतोय 25 या धावसंख्येवरती नगरसेवक संघाचा. आता तर मांजा कमबॅक करेल असं आशा बाळगतोय काका मात्रे आपण, कारण की पहिल्या षटकात तब्बल पॉवर प्लेच्या 23 धावा आल्यात. यानंतर सामना असणार आहे मेगा फायनलचा सामना. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. भादवड वर्सेस पडले, दोन बलाढ्य संघांमध्ये. मांजा यावेळेस माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. विनोदकडे आपण जर पाहिलं तर निश्चितच नितीनकडे आपण जर पाहिलं त्या ठिकाणी तर या ठिकाणी हा जो सामन्याचा आपण विचार केला तर आज पोलीस खात्याचं देखील आपण कौतुक करावं आहे, कारण त्यांच्याकडे वेळ नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आज एक चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं. आता चेंडू आपण पाहिला बॅकवर्ड स्क्वेअरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहत आहे. एका धावीचं निश्चितच योगदान मिळत आहे आणि धावसंख्येमध्ये नो बॉलचा इशारा पंचांचा 1+1 एकूण 2 धावा येतात त्या धावफलकावर. धावा पुढे सरतात. एकूण धावा धावखात्यावर जमा होतात त्या. नो बॉल. येस नो बॉल. आमच्या व्यासपीठावरती रुपेश पाटील चिंचोळ्याचा पाडा यांचा इथे सत्कार होणार आहे. मी हरीश जोशी साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. तर पडले संघाचं संघानायक या ठिकाणी आलेलं आहे. जयदुर्गा बी भादवड संघाचा संघानायक या ठिकाणी आलेला आहे. दोघांना अंतिम मेघानामध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या अतिथी कक्षातून मान्यवर सर्व क्रिकेट रसिकांकडून कडून. तर नाणेफेक काही क्षणातच संपन्न होईल. तर स्वागत केलं जात आहे. नक्कीच आलेल्या आमच्या सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. नो चेंडू कॅन्सल केलेला आहे. एकच धाव आहे रवी रावत. धावसंख्या 27. 55 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या 27. टॅकल फलंदाज दीपेश. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि तिसरी धाव पूर्ण होते. दीपेश मात्रे साहेब 3 धावा पूर्ण करतात आणि नवीन गवी 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 30. ओव्हर थ्रोची 1 धाव मिळते. या सामन्याचा जर निकाल काही असो, कोणी जिंको कोणी हरो, क्रिकेटचा विजय निश्चित पाहायला मिळतोय. पण तमाम प्रेक्षकांना या निश्चितच पोलीस खात्याने आणि नगरसेवक यांनी मात्र निश्चित खुश केले या सामन्याच्या माध्यमातून. नक्कीच मी जयसिंग केशव पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभहस्ते नाणे करायची. जयसिंग केशव पाटील. मेगा फायनलचा सामना जयसिंग केशव पाटील यांच्या शुभहस्ते नाणे बिघडणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण जी बाईक बघतोय ती म्हणजे जयसिंग केशव पाटील जुनी डोंबिवली यांच्याकडे आलेले. धावसंख्या धावपलकावर 30. अजूनही 25 धावांची गरज आहे नगरसेवक संघाला. 24 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. धावपलकावर धावा आहेत त्या 30. 25 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 24 चेंडू 25 धावांची गरज आहे. जयसिंग पाटील साहेबांचे शुभ हस्ते नाणेफेक होते. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आणि याच दरम्यान आपण होते निलेश मात्रे यांचे सुपुत्र यांचं इथे आगमन होतोय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या पुढच्या पिढीमध्ये आपण त्यांनाही खेळताना बघणार आहोत. निलेश मात्रे यांचे चिरंजीव. भादवड संघ टॉस विन आहे. फायनलचा सामना 5 षटकांचा असणार आहे. मेगा फायनलचा सामना भादवड वर्सेस पडले. तर भादवड संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले त्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहे जरक सर. आपण पाहू शकता गोलीसाठी सज्ज झालेले आहेत.
नक्कीच वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येत ते म्हणजे झरक साहेब कोपर एंडकडनं. स्ट्रायकरला फलंदाज दीपेश म्हात्रे. काका मात्र आपण होते दीपेश म्हात्रे एक लेदर क्रिकेटर सुद्धा होते आणि मोठागाव संघाचे सुद्धा एक चांगले फलंदाज होते आणि आज त्यांनी सिद्ध करून दाखवलंय मी अजूनही चांगली फलंदाजी करू शकतो आणि सामना एन्जॉय करतात ते म्हणजे जयेश पुंडलिक म्हात्रे साहेब विद्यमान नगरसेवक हा सामना एन्जॉय करतायत. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. ठोंबरे सरांकडून आपण पाहिलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकतो मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि निश्चित कौतुक करावं लागेल की कोणत्या प्रकारचा सराव नसताना देखील ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी दाखवले पोलीस खात्याने निश्चित नक्कीच. प्रशंसनीय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 32. अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 23 धावा हव्या 23. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करत आहेत. अवांतर एक धाव मिळते. नक्कीच हा सामना आपण लाईट टॅब यूट्यूबवर बघू शकता आणि घर बसल्या सुद्धा हा सामना एन्जॉय सुद्धा करू शकता यूट्यूबवर. इंडिया क्रिकेट यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. गौरव सावंत ही स्पर्धा कव्हर करतात मी म्हणेल. स्वागत आहे गौरव सावंत आपल्याही या स्पर्धेमध्ये आणि आमच्या या डोंबिवली नगरीमध्ये आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय डोंबिवली ग्रामीण चषक 2016 मध्ये. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या दे 35. 20 धावांची अजूनही गरज आहे. शाकिरा फलंदाज दीपेश म्हात्रे. यावेळेस मात्र जोरात मारायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि प्रेक्षक मात्र हा सामना एन्जॉय करतायत. त्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 2 धावा मिळत आहेत. दोनने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 37. अजूनही 18 धावांची गरज आहे. 30 षटक मार्गच आहे कारण की सामना हा 6 षटकांचा आहे आणि मैत्रीपूर्व सामना आहे मी म्हणेन दोन संघांमध्ये. यावेळेस मात्र दीपेश म्हात्रे साहेबांनी खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फलंदाज इथे बाद होतोय. नवीन फलंदाज तर जरक साहेबांचा आपण विचार केला तर त्यांनी धावा देखील दिल्या होत्या आणि त्यानंतर झेल देखील या ठिकाणी घेतलं. त्यामुळे सामन्यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी निश्चितच मजा निर्माण होते. असं म्हणलं जातं आपण बऱ्याच ठिकाणी ठाणे रायगड नवी मुंबई मुंबईमध्ये पाहता आरोग्यासाठी खेळा अशा क्रिकेट स्पर्धा आपण नितीन कारण आपण पाहू शकता. कारण आपण पाहता तणावपूर्ण वातावरण असतं साधारण 40 नंतर आपल्याकडे अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात ज्यामध्ये हृदयरोग आपण पाहू शकता डायबिटीज असू शकतात. याच्यावर मात करण्यासाठी आपण साधारणतः चालणं हा एक मोठा व्यायामाचा प्रकार आपण पाहता. अनेक प्रकारची साधनं असतात त्या साधनांच्या द्वारे आपण व्यायाम करत असतो. तर आरोग्यासाठी खेळणं हा संदेश घेणारी अशी क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. हा सामना मैत्रीपूर्ण लढत आपण पाहत आहे आणि निश्चित आमच्या प्रेक्षकांना अतिशय मनोरंजन करणारा हा सामना आपण पाहू शकता. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू पाहतात यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसरला आणि त्याचबरोबर निधाव चेंडूची सांगता. धावसंख्या 37 आहे. अजूनही 18 धावांची गरज आहे नगरसेवक संघाला. 30 षटक मार्गस्थ आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय नवीन गवळी सलामीचे फलंदाज नगरसेवक. यावेळेस मात्र जोरात मारायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करत नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सर. सुरेख क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जरा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळत आहेत. सन्माननीय संजयजी थोरात साहेबांनी पाहिलं तर आपण हवेमध्ये सूर घेतला होता. एक सुंदर क्षेत्ररक्षण केलं या ठिकाणी. नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतोय गावदेवी अंजूर संघाचे सुनील घरत त्या प्रकारे आपण बघतोय घरत साहेब सुद्धा जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. धावसंख्या 39. 16 धावांची अजूनही गरज आहे नगरसेवक संघाला. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतोय. आमचं जिथे मान्यवर कक्ष आहे म्हणजे VIP कक्षाकडे 4 धावांसाठी गुड शॉट. अजूनही 12 धावांची गरज आहे. एकूण जर नितीन काळ आपण पाहिलं तर सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व सिद्ध केलंय ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक 11 संघाने. कारण आता मात्र आपण पाहिलं तर फक्त 12 धावांची गरज आहे. नक्कीच आणि भिवंडीमध्ये सुद्धा जेव्हा सामना झाला होता तेव्हाही
सामना जिंकला होता ते म्हणजे नगरसेवकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भिवंडी येथे सामना आला होता. येणाऱ्या फलंदामध्ये आपण बघतोय राजेश मोरे साहेबांसारखे अजूनही फलंदाज पॅवेलमध्ये आहेत. शिवाई दादा शेलार आहेत. त्यानंतर आपण बघतोय पण वरुण पाटील साहेब सुद्धा आहेत नगरसेवक. त्यानंतर दया गायकवाड साहेब सुद्धा आहेत. अजून दोन्ही फलंदाजी संघांचं lineup काका मात्र खूप खोलवर आहे. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर नगरसेवक संघाने देखील आपण पाहता आपल्या राजकीय कारकिर्दीमधून अमूल्य वेळ दौडून याच परिस्थितीत ते आले आहेत. त्यांचं देखील आपण निश्चित अभिनंदन करूया. दुसरीकडे आपण पहिला पोलीस वर्ग, मी कालही सांगितलं होतं की 24 तास आपण पाहता जनतेचं रक्षण करणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य असतं आणि 24 तासामधून त्यांच्याकडे वेळ फार कमी असतं. सुट्ट्या हा एक मोठा प्रश्न असतो त्यांच्यासमोर. मात्र त्या वेळेत देखील त्यांनी सोनं केलं आणि अमूल्य वेळ दौडून ते देखील या ठिकाणी आले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आमच्या अतिथी कक्षामधून हार्दिक आभार व्यक्त करतोय. नक्कीच येणारे 18 चेंडू अजूनही 12 धावांची गरज आहे. नगरसेवक संघ आपण नवीन गवळी जबरदस्त फलंदाजी करतायत. त्यामुळे आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना सुद्धा कल्याणवरनं कॉल येत आहेत. कारण की युट्यूबवर सुद्धा ही स्पर्धा बघितल्या त्यांनी नवीन गवळी सलामीला फलंदाजी आलेत आणि जबरदस्त फलंदाजी दाखवली आता मात्र आणि प्रेक्षकांची मनं जिंकलीत मी म्हणेन नवीन गवळी यांनी. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. एक धाव इथे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 44 धावा. धावपरकावर अजूनही 11 धावांची गरज आहे. 17 चेंडू 11 धावांची गरज. सलामीचे फलंदाज आपण बघतोय नवीन गवळी साहेब अजूनही खेळपट्टीवर आहे. त्यांनी तब्बल पहिल्या षटकामध्ये विनोद काळे आणि नवीन गवळी यांनी 23 धावा कुठल्या होत्या. जबरदस्त फलंदाजी. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी. गुड शॉट. क्लास फलंदाजी दाखवली मी म्हणेन नवीन गवळी यांनी. आणि मगाशी सांगितले शहरी संघाचे संघनायक सुद्धा होते ते चक्की नाका जय गणेश या संघाचे. आणि भरपूर शुभेच्छा सुद्धा नवीन गवळी साहेबांना आलेल्या आहेत. 7 धावांची गरज आहेत अजूनही. 4थं षटक मार्ग असते. प्रेक्षक मात्र सामना एन्जॉय करतो. यानंतर मेगा फायनलचा सामना असणार आहे. भादवड वर्सेस पडले. भादवड संघ टॉस विन आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. अजूनही 7 धावांची गरज आहे. आपण पोलीस म्हणजे विष्णुनगर पोलीस निरीक्षक जर सामना जिंकले तर जयसिंग केशव पाटील यांच्या तब्बल 21,000 रुपये पारितोषिक होतं या संघाडी. अजूनही 7 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र आता मात्र कमबॅक करतायत. चांगली गोलंदाजी परंतु 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. मेन पंच आपण बघतोय महेश वेहेले. 6 धावांची अजूनही गरज आहे. धावपळकर धावा आहेत त्या 49. 6 धावांची गरज. 4थं षटक मार्गस्थ. 4थं षटक मार्गस्थ आहे. यानंतर आजच्या रात्रीतला मेगा फायनलचा सामना पडले वर्सेस जयदुर्गा भादवड बी या 2 बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला आपण बघतोय बाळासारखा एक जबरदस्त गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पडले संघामध्ये स्वप्नील मात्रेसारखा एक वेगवान गोलंदाज ज्याने बरेच सामने पडले संघाला जिंकून दिले. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 50 धावा पूर्ण होत आहेत. नगरसेवक संघाच्या जरा जोरदार टाळ्या होत्या. अजूनही 5 धावांची गरज आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण ते खोलवर फलंदाजी आहे. 5 धावांची अजूनही गरज आहे. जयेश पुंडलिक मात्रे साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांनाही एक चांगला सामना बघायला मिळतोय. पोलीस निरीक्षक विष्णुनगर वर्सेस नगरसेवक पंच वाईट चिकून करतायत. अजूनही 4 धावांची गरज. धावपळकर धावा आहेत 51. सेकंडला फलंदाज आपण बघतोय मंदार हळबे. एक स्वतः नगरसेवक आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय नवीन गवळी साहेब तर एक स्वतः नगरसेवक आहेत. त्यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होत्या 52. अजूनही 3 धावांची गरज आहे. 1 to go. 13 चेंडू 3 धावांची गरज. सामना 6 षटकांचा असल्यामुळे धावा चेच होत आहेत आता मात्र. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे नगरसेवक संघाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या. आणि जबरदस्त सामना जिंकलाय. दुसऱ्यांदा काका मात्र सामना जिंकलाय. हार्ड लक मी म्हणेन विष्णुनगर पोलीस निरीक्षक. तेरे शिरडी में साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. DJ
नक्कीच आपण बघतोय भाजवड संघ सुद्धा शुभेच्छा देत आहेत दोन्ही संघांना.